ज्या शोची आपण नेहमीच आतुरतेने वाट बघत असतो की कधी 9 वाजतील आणि आपण तो कार्यक्रम लावू, तो फायनली परत आला आहे आणि मला खूप आनंद होतो आहे. आणि आज आम्ही इतकी धमाल केली आहे सेटवर, म्हणजे परत येण्याचं जे एक फॉर्म असतो ना, जो बोलतात ना बॅक टू पवेलियन येतं, ते मला फील होतं आहे आज. नम्रताई माझ्यासोबत आहे. खूप स्वागत ताई तुझ्याच घरी. कशी आहेस? मस्त, मजेत मजेत. आमची अशी हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक असं सगळं सुरू होतं आहे लवकरच. त्यामुळे लवकरच नाही, ॲक्च्युली सुरू झालं आहे. हां, आमचे शूटिंग आता चालू झालं आहे, त्यामुळे वेगवेगळे कॅरेक्टर्स, वेगवेगळे स्किट, वेगवेगळे सिच्युएशन्स असं सगळं हाताळतो आहे आणि मजा येते. बरोबर. स्टार्टिंगलाच नाच ग घुमा सुपरहिट. आणि असं अजून आम्हाला काय सरप्राईजेस देणारच की तुझी हॅट्रिक पाहायला मिळणार आहे का आम्हाला येतं? मलाही आवडेल बघायला हॅट्रिक. पण येतील काही कानावर आल्यात गोष्टी, तर लवकरच येतील, तुमच्याही कानावर पडतील, म्हणजे मग त्याची न्यूज होईल. आपण एका वेळी खूप न्यूज नको टाकूया. किती एक्साइटमेंट आहे. हास्य जत्रा म्हटलं की ना इमोशनल साईड आहे आपली. म्हणजे तू आमचीच नाही तर कलाकार किंवा परदेशातली लोकं पण आता तेवढीच प्रेम करत आहेत. त्यांच्यातला एखादा अनुभव म्हणजे लॉलीचं, म्हणजे बोलतात ना की कधी कधी आपलं असं होतं की शिष्यापेक्षा गुरुपेक्षा शिष्य बाजी मारून जातं. असा अनुभव आले का तुला? असं हो, परदेशामध्ये लॉलीचं स्किट आता आम्ही परफॉर्म केलं, तर मला मजा आली जेव्हा मी ऑडियन्समधनं एंट्री घ्यायचे आणि मग सगळे ओरडायचे लॉली 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 आणि माझे डायलॉग्स रिपीट करायचे, डोंट फ्लश. आणि प्रत्येक वाक्याला त्यांची रिॲक्शन यायची. प्रत्येक माझ्या एखादा डायलॉग मी फक्त अशी नुसती रिॲक्ट झाली की त्याचं मला काय म्हणायचं ह्याचा डायलॉग पुढे प्रेक्षकांनी ऑलरेडी म्हटलेला असायचा. म्हणजे एक दिवस तर म्हणजे एका शोला तर असायला पशा म्हणाला की तुम्ही या, तुम्ही परफॉर्म करा, तिला जाऊ दे. कारण मला डायलॉग्सच बोलू देत नव्हते कोणीच. मी फक्त एक लुक टाकली की त्यांना माहिती असतं मी पुढे काय बोलणार आहे, दुसरा लुक टाकली की मी पुढे काय बोलणार आहे. तर सगळं असं अशा पद्धतीचं प्रेम. आणि मी कधीच मला वाटलंच नव्हतं की हे एवढं कधी लोक असं आणि अशा पद्धतीचं प्रेम असतं प्रेक्षकांचं, हेही मी कधी अनुभवलं नव्हतं. त्यामुळे हे भारी आहे खूप. फॅन्टसाईज केलं असतं ना आधी की नव्हतं केलं. अगं मी तुला तेच सांगते, मी तेही मला नव्हतं माहिती अतिशा की हे असतं, इतकं प्रेम असतं आणि अशा पद्धतीने लोक आपल्यावर प्रेम करतात, वेडे होतात, पागल होतात, असे उड्या मारत असतात फोटो काढण्यासाठी, डोळ्यात पाणी असतं, मिठ्या मारतात, बायकांना पप्प्या घ्यायच्या असतात, मिठ्या मारायच्या असतात, गालगुच्चे घ्यायचे असतात. एका बाईने तर माझ्या हातामध्ये तिचे कुठलं तरी एक छान कडं होतं, जड असं कुठलं तरी चांदीचं. ती आली आणि तिने माझ्या हातात कडं घातलं. मला फक्त म्हटली एक फोटो. म्हटलं हे काय करताय तुम्ही, हे मला नको आहे. नाही नाही, हे प्लीज माझी आठवण, परदेशात आम्ही अमेरिकेत गेलो होतो तेव्हा. नाही नाही, माझी आठवण म्हणून ठेवा ठेवा. म्हटलं हो नाही नको मला, नाही नाही ठेवा, मला द्यायचं आहे तुम्हाला काहीतरी, कारण मला आता काहीच नाही माझ्याकडे देण्याचं. ते तिच्या हातातलं काढून तिने माझ्या हातात दिलं. तर हे प्रेम आहे. म्हणजे असं बऱ्याचदा झालं आहे माझ्या बाबतीत. त्यामुळे हे काहीतरी वेगळं आहे. आणि लहान लहान मुलं पण ज्यांना मराठी नीट बोलता येत नाही, परदेशातली मुलं. आम्ही परदेशातलं का सांगतोय, कारण आपण महाराष्ट्रातलं प्रेक्षकांचं प्रेम तर अनुभवत असतो रोजच. येता जाता उठता बसता नाटकाला येतात लोक आणि असं अनुभवतो. पण परदेशात असं वाटलं नव्हतं की म्हणजे इतकं बघत असतील आणि काय म्हणजे. तर लहान लहान मुलं ज्यांचा ॲक्सेंट अजूनही तिकडचाच आहे, मराठी बोलता नाही तर तिकडच्या ॲक्सेंटमध्ये बोलतात, त्यांनाही हास्य जत्रा आवडते, त्यांनाही प्रेम आहे, त्यांनाही डायलॉग्स पाठ आहेत, तोंड पाठ आहेत सगळे. तर हे काहीतरी युनिक आहे, हे वेगळं आहे. आणि ही कुठून आली एक हास्य जत्रा आयुष्यात, आणि जग बदलून गेलं आहे आमचं या हास्य जत्रेने सगळंच. लॉलीचा पहिला दिवस आठवतो जेव्हा इंट्रोड्यूस झालं होतं किंवा रिहर्सल्स केले होते तेव्हाची लॉली, आणि नंतर बरेच इम्प्रोव्हायझेशन? खूप इम्प्रोव्हायझेशन झालं. सुरुवातीला ती फक्त नॉर्मल एक बोलणारी, फक्त तिची भाषा थोडी वेगळी होती. हेअर तर लॉलीची जी काही हेअरस्टाईल आहे ती मी माझी इन्व्हेंट केली, कारण मला कळत नव्हतं काय करू. आणि एक असा एक आंबाडा घातला, मग ते माझेच केस आणि मग ते फ्रिंजेस आणि ते सगळं, मग फुंतरू आणि ते फुल, असं एक देखावा तयार झाला. मग त्याच्यावर काम सुरू झालं. मग त्याच्यामध्ये काही एपिसोड गणिक, मग तिच्या भाषेत बदल झाला, मग इंग्रजी ॲड झालं, मग तुटकं मुटकं इंग्रजी ॲड झालं, मग थोडंसं नॉटीनेस त्याच्यात ॲड झाला. तर अशा सगळ्या गोष्टी हळूहळू एक ॲड होत गेल्या आणि मग आता एक अख्खी लॉली तयार झाली. तर आता लॉली पूर्ण झाली आहे, म्हणजे तिचं 18 वर्ष पूर्ण झालं आता. आधी हातपाय थोडेसे हे झाले, मग थोडं बोलायला लागली, मग थोडं तोडकं मोडकं बोलायला लागली, मग आता सॉन्ग, असं सगळंच झालं. आता ती झाली, आता परिपूर्ण झाली आहे. आपण तू भले ह्याच्यामध्ये काम करत असेल पण तुझं एक वेगळं फॅन बेस असतं ना, की तुला एक
एक स्किट तुला आवडते स्पेसिफिकली. रुद्राजचं फेवरेट स्किट कोणतं, किंवा तो किती बघतो, किंवा तो किती सांगतो की आई मला हे खूप, म्हणजे एक चाहता म्हणून त्याचं काय? तो लॉली बघून एन्जॉय करतो, त्याला आवडतं लॉलीचं कॅरेक्टर पण. माझं शिक्षिकेचं कॅरेक्टर पण त्याला आवडतं. त्याला अवली लवली कोहलीचं पण आवडतं. म्हणजे ॲक्च्युली तो तसं कार्टून आणि हे सगळं बघणार आहे, पण कधी हास्य जत्रा लागलं ना की मग त्याला ते काय बघतो स्किट. त्याला दत्तू खूप आवडतो. हो, दत्तू अनेक लहान मुलांना दत्तू आवडतो, तसं रुद्राजला दत्तू आवडतो. ॲक्टर म्हणून सावत्या आवडतो. पशा काका तर फेवरेट आहेच आहे. समीर काका खूप आवडतो. समीर काकाचे ते इथे येऊन पण समीरदासोबत तो खूप खेळतो. म्हणजे त्याच्यासाठी तो टायगर असतो आणि हा एक असा गन शूटर असतो, तर इकडे येऊन त्याची मस्ती. सो त्याला अनेक स्किट्स आवडतात, पण माझं लॉलीचं आणि शिक्षिकेचं ते डान्स बिन्स ते आवडतं त्याला. प्रेक्षकांना काय अपील करशील? लॉलीचा काही वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे का, किंवा असं वेगळं काहीतरी एक हिंट द्यायला तुला? नाही, वेगळं हे बघ, सगळं तेच करणार होता मी. कारण ॲट द एंड ऑफ जरा वेगळे वापरणार. ॲट द एंड ऑफ द डे प्रेक्षकांना तसंच म्हणजे आम्हाला बघायला आवडतं, किंवा सिरीजेस बघायला आवडतात वेगवेगळे. आणि आमच्या ज्या सिरीज आता ज्या फेमस झाल्यात, मग चर्चासत्र आहे, ग्रामसभा आहे, लॉली आहे, लोचन मजनू आहे, गतिशीलचं आहे, असे खूप सिरीज आहेत. मलाच मी त्या दिवशी आठवत होते माझ्याच नावावर जवळ 20-22 सिरीज आहेत. तर ह्या सगळ्या सिरीज बघायला मिळतील. फक्त कदाचित त्याच्यात वेगवेगळे कॅरेक्टर सीन होतील, काही चेंजेस असतील, पंचेसमध्ये चेंजेस असतील, काही वेगवेगळ्या गोष्टी असतील. तर येस, असे वेगवेगळे फक्त कॅरेक्टर्स आणि हे बघायला मिळालं. सो वेगळं अजून शोधतोय आम्ही, म्हणजे हळूहळू. तर परदेशातनं काही गोष्टी हे असे कॅरेक्टर घेऊन आलोय. तसं जसं स्क्रिप्ट येतील तसं आम्ही शोधू. एन्जॉय काय मजा आहे, धमाल आहे. येस येस. आणि तेच आपण एन्जॉय करायचं, म्हणजे प्रेक्षक एन्जॉय करणार, आणि हाच हेतू आहे. दिवस आम्हाला दिल्याबद्दल खूप थँक्यू आणि ऑल द बेस्ट नवीन सीझनसाठी. आम्हाला मज्जा आली तुला सगळं बघून करून. छान केलंस अतिशा, म्हणजे उभरता तारा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू अतिशा, थँक्यू.